व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ईट स्लीप अँड रन विथ DJ. तर आपण आता चाललो आहे आपल्या कर्मभूमीवर. काल तिकडे धावलो होतो, आजसुद्धा परत तिथेच धावणार आहे आपण. तर हे धावून झाल्यानंतर कदाचित मी परत आजसुद्धा जिममध्ये जाईल, थोडं वेट उचलीन आणि जाऊन येईल. तोपर्यंत जरा पळून येतो आणि बघतो. चला, कालचा दिवस तर ऑल टुगेदर चांगला गेला. भरपूर रनिंगसुद्धा झाली, जिम झालं, प्लस काल नवीन लोक भेटली. आपण जो करत असतो रोजचं रनिंग, लोक बघत असतात. काही लोकांना मी मध्ये बोललो होतो का लोकांना रनिंग करायची इच्छा असते, भरपूर लोकांना आवड असते, पण प्रत्येक जणाला आपले आपले प्रॉब्लेम्स असतात, कामं असतात, तर कोण करू शकत नाही, कोण काय. तर ह्याचा अर्थ असं नाही की त्यांनी लोकांना आवडतच नाही रनिंग करणार किंवा एक्सरसाइज करणं किंवा स्वतःसाठी टाईम देणं, अशातला कुठला प्रकार नाही आहे. प्रत्येकाला अशी इच्छा असते की भाई मी बारीक झालो पाहिजे, माझी तब्येत चांगली राहिली पाहिजे. सर्वांना आवड असते, सर्वांची इच्छा असते. तर म्हणजे मुलगी भेटली होती, तिलासुद्धा इच्छा भरपूर होती की रनिंग चालू करायचं आहे, कारण का तिला रनिंग आवडतं. तर ती चौकशी करत होती माझ्याशी की बाबा कसं करू, काय करू, काय नाही, तिचे प्रॉब्लेम. मला असं म्हणायचं आहे की जर का तुम्ही खरंच काही काम करत असाल, जसं काय रनिंग करत असाल, एक्सरसाइज करत असाल, कुठल्याही फील्डमध्ये असाल, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीतरी वेगळं करताय, तर ट्रस्ट मी, तुम्ही खरंच मस्त करताय. फक्त ते करत राहा. लोक रोज बघतील आणि एक दिवशी तुम्हाला जॉईन करतील. तर मी स्वतः तेच ठरवलं आहे की आपलं आहे ते करतो आहे. म्हणजे मी ठरवलं आहे ॲज इन लाईक मी आता व्लॉग बनवायचा आता ठरवलं आहे. नाही तर रनिंग मी बरेच वर्ष झाले करतो. तर माझं हेच मत आहे तुमच्याशी बोलायचं आहे की जे काम करताय ना ते करत राहा. कोणासाठी करू नका, स्वतःसाठी करा. म्हणजे इतके वर्ष जसं मी स्वतःसाठी धावत आलो, स्वतःसाठीच करतो. फक्त मी व्लॉग आता बनवायला सुरुवात केली. तर ती मला वाटतं मुलगी आहे ना, मला पहिलेसुद्धा बघत होती अशी. ती 1-2 वेळा येऊनसुद्धा गेली, इथे धावूनसुद्धा गेले, मी बघितले तिला. पण तिचं कंटिन्युएशन नव्हतं, ती कंटिन्यू नव्हती करत. बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे महिन्यानंतर असेल, ती वर्षानंतर असेल, ती आता परत मला आता इथे दिसले. तर फरक दोघांमध्ये आज आहे. तिला माझ्याशी बोलायची इच्छा यासाठी झाली कारण का तिने बघितलं का मी हे रोज करतो आहे, ती स्वतः करत नाही आहे. तिला काहीतरी मेडिकल इश्यूज असतील ज्यामुळे ती कदाचित करू नाही शकली कंटिन्यू, पण तिची इच्छा आहे ना. तसंच लोकांची इच्छा असते आणि लोकांना कधी असं वाटत असतं की यार मेहनत न करता बारीक होणं किंवा मेहनत न करता सगळी कामं होणं, प्रत्येकाची इच्छा असते अशी, कारण बाबा त्रास नाही झाला पाहिजे, न त्रास करताच झालं पाहिजे सगळं. पण त्रास घेतल्याशिवाय ना तुम्हाला कुठली गोष्ट भेटत नाही. पण लोक विसरतात की हा जो त्रास आहे ना, हा एक प्रोसेस आहे आणि हा प्रोसेसच मजा आहे. शेवट जर काय तुमचं चांगलं झालं तर त्या शेवटाची आनंदच नाही, काय झिरो व्हॅल्यू आहे त्याची. जर काय फुकट भेटलं तर असंच काही त्रास न करता त्रास घ्या. म्हणजे आपल्याकडे काहीतरी सांगायला असतं किंवा तुम्ही काय केलात ह्या एका, म्हणजे विचार करा ना तुम्ही की बाबा एक 70-80 kgचा माणूस आहे, 90 kgचाच माणूस आहे, त्याला बारीक व्हायचं आहे, पण तो बोलतो यार मी बघतो लोक धावतात पण मला धावायची इच्छा नाही आणि मी बारीक होणार नाही. आणि अचानक बारीक झाला कधीतरी, तर त्याच्याकडे स्टोरी नसेल ती सांगायला का मी कसं बारीक झालो, काय केलं. पण जो धावून रोज मेहनत करून हळूहळू बारीक होतो आहे, त्याच्याकडे किती स्टोरी असेल सांगायला स्वतःबद्दल, कसं झालं, काय केलं. तर जर्नी इज मोर इम्पॉर्टंट देन आय फील लाईक डेस्टिनेशन.
पीपल शुड लव जर्नी. जर्नी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपण आता सुरू करूया आता रनिंग. पण आता वाजले 4:19 झाले. तर बघू आज 5 वाजेपर्यंत जाऊया आणि मग परत आपल्या घरी. चला. 4:19 झालेत आणि आपण आता आपल्या कर्मभूमीवरती एकूण नाही आहे. आपल्याशिवाय ही भूमी एकटीच असते, म्हणजे दुसरं कोण नसतं या कर्मभूमीवरती धावायला माझ्याशिवाय. तर आपण आता तिथे सुरुवात करूया आणि जाऊया. चला. आभाळ आहे, पाऊस येतोय बारीक, जास्ती नाही, पण आभाळ आहे. तर ऊन सुद्धा आहे. कालसारखा वारा नाही आहे, काल वारा भरपूर होता. आता मी सुरू करतोय परत. 5 राऊंड झाल्यानंतर आहे ना मी तुम्हाला भेटतो. तोपर्यंत राऊंड मारतो. चला. 5 राऊंड झालेत आणि 6वी चालू आहे. तर मी अगदी 6वी राऊंड हलवून धावतो, कारण का कॅमेरा हलतो भरपूर, ते दिसायला चांगलं नाही दिसत म्हणून, बाकी काय नाही. बराच वेळ 2-3 शॉट घेण्यात गेला आहे. तर मी आता 9वी राऊंड चालू आहे. तर 15 नंतर थांबतो, परत शॉट घेतो थोडेसे, पुढची रनिंग. चला. 15वी राऊंड चालू आहे आता. म्हणजे झाले असतील जास्ती, पण हे फोनवरती शॉर्ट्स घेताना टाईम निघून गेला आहे आणि काउंटिंग मिस आउट झालं. बट स्टील ओके, आपण 15 पकडूनच चालतो आहे. बारीक बारीक पाऊस पडायला लागला आहे आणि 15 राऊंड माझे झालेले आहेत. आता इथे जर काय कॅमेरा ठेवून धावायचं बोललं ना तर ॲक्च्युली थोडी भीती वाटते की कोणतरी
उडून घेऊन जायला नको, नाहीतर आपलं काम कमाल. तरी ठीक आहे, बघूया, प्रयत्न करूया जाऊन यायचं, बघू काय होतं. 17 राऊंड झालेत आणि एक मुलगा थांबला होता, ट्युशनला जाऊन आला होता वाटतं, तर तो त्याच्या पप्पासाठी थांबला होता. तर मी त्याला रिक्वेस्ट केली आणि बोललो एक स्लायडिंग शॉट दे ना मला करून. त्याने केला आणि मस्त झाला आहे, म्हणजे मला भरपूर आवडला. तर सगळे प्रयत्न चालू आहेत, हळूहळू थोडं डेव्हलप व्हायचं. आपण शिकतो आहे आणि शिक्षण हे आयुष्यभर चालणार आहे. तर आणि आयुष्यभर शिकत राहायची इच्छा आहे. आणि काय नवीन ॲब्झॉर्ब करा आणि इम्प्लिमेंट करा. आता हा 10वा शॉट झाला आहे, हे 18वी राऊंड झाली. आता 19वी राऊंड चालू आहे. आता बघतो ह्या अँगलने कुठे काही घेण्यासारखं असेल तर फोन लटकवून ठेवतो. ते 20वी राऊंड आहे. आज बराच वेळ झाला, कारण का व्हिडिओ काढत बसलो, टाईम गेला त्याच्यात. ओके, तर थोडं डेव्हलपमेंट होते आणि हळूहळू अजून होईल. तर मी प्रयत्न करतोय, यश नक्की येईल. शेवटची राऊंड आहे, 25वी. म्हणजे आपले आज असं बोलायसाठी 5 किलोमीटर झाले. ॲक्च्युली जास्ती झालेत, कमी नाही. तर इथून पुढे जिमला जाईल. आज
पाऊस पडला नाही, थोडंसं ऊन आहे कोवळं. चलो 25 राऊंड झाले. आता जिमला जा. वाजले बघा गेली जास्ती. सव्वा 5 म्हणजे शूट करायला, व्हिडिओ काढायला आणि रनिंग करून 45 मिनिट्स. मला वाटतं मी 4 काय 4:15 सुरू केलं होतं. 1 तास, सॉरी 1 तास झालं. 4:15 सुरू केलं असेल तर 1 तास झालो फक्त अर्धा किलोमीटरसाठी. पण शूटचं करायचं होतं. कॅमेरा भरपूर हलतो तर ते मला काय वाटत नाही. फक्त मी कसं असतं ते, जर का जेव्हा मी माझा फेस कवर करतो आहे ना कॅमेऱ्यासमोर, तर तो एवढा हलत नाही. पण सेम टाईम अपोजिट साईडला ठेवलं ना तर सगळं रस्ता हलताना दिसतो, गाडी हलताना. ते थोडं डिस्टर्बिंग आहे. तर आपण आता नवीन प्रयत्न करतो आहे, नवीन काय काय इनपुट करायला व्हिडिओमध्ये. बघू कसं होतं. एक मिनिट. आपण आता चाललो आहे जिममध्ये. जिममध्ये बघू थोडं पुलअप्स आणि डंबेल्स मारू, थोडं क्रंचेस जमले तर क्रंचेस मारूया आणि मग घरी येऊया. मग घरच्यांचा प्लॅन काय असेल तो असेल. चला जाऊया. आमची सोसायटी आहे ना पूर्णपणे अशी जंगलातच आहे आणि पूर्ण हिरवंगार आहे सोसायटीमध्ये. म्हणजे एवढं बरं वाटतं नाही इथे. तुम्ही वर्षातनं कधीसुद्धा या. आमच्या सोसायटीमध्ये टेम्परेचर कधीसुद्धा बाहेरपेक्षा 3 डिग्री तरी कमी असतं. आता क्लब हाऊसला पोहोचलो आहे आणि थोडंसं आपलं रेग्युलर रुटीन वर्कआउट आणि घरी. तर मग आपली तयारी करून आपण घरी जाऊ. चला थोडंसं वजन उचलूया. आता जिममध्ये आलो आहे आणि जिममध्ये आधी आपण आता पहिले क्रंचेस मारूया. क्रंचेस मारून झाल्यानंतर मग पुलअप झाला का वेट आणि मग घरी जाऊया. आज काही जास्ती नाही करायचं आहे. रनिंग तर आपलं झालेलं आहे. आता बघूया क्रंचेस कसे जमतात. चला. डिस्टर्बन्स भरपूर आहे, पंख्याचा आवाज आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही माहिती नाही. तरी आपण बाहेर जाऊन एकदा परत तुम्हाला मी सांगेन कसं काय केलं ते. चला.
आजचा आपला दिवस संपला आहे. रनिंग झाली, नंतर जिम झाला. जिममध्ये आल्यानंतर आवाज भरपूर होता, तर बोलत होतं ते ऐकायला येत होतं की नाही माहिती नाही मला. पण आल्यानंतर आपण पहिले क्रंचेस केले, 30चे 3 सेट मारले. त्याच्यानंतर मग पुलअप्स मारले 3 सेट. आणि त्यानंतर आपण डंबेल्स मारले आज. डंबेल्स 5, 7.5 आणि 12.5चे. 5, 7.5 आणि 12.5चे असे वेटचे डंबेल्स मारले. असे 3 सेट मारून झाले. तर आजचा दिवस इथे संपला आहे. आणि आता घरी जाऊन आता सगळ्या घरच्यांची सेवा, आणि मग बघू काय बोलतात. फिरायला जाऊ, नाही तर मग कुठेतरी इथेच बघू. फिरायला गेल्यानंतर जायचं बोलत आहे. ॲक्च्युली आता थोडंसं आभाळ आहे आणि पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर आता मला माहिती नाही जायचं कसं काय सीन आहे, जायचं आहे की नाही हे माहिती नाही मला. पण बघूया. नाहीतर उद्यासाठी काहीतरी शेवटचा संडे आहे. पुढच्या संडेपासून म्हणजे ह्या गुरुवारपासून, येणाऱ्या गुरुवारपासून श्रावण चालू. तर महिनाभर काय नॉनव्हेज तर खायचं नाही आहे गणपती विसर्जनपर्यंत. तर आताच उद्याचा संडे आहे, तर उद्याचा संडेचं काहीतरी तयारी करायला लागेल. आणि त्यासाठी कदाचित बाहेर जावं लागेल. बघू, उद्यासाठीच आणून ठेवेल. म्हणजे सकाळी आपलं निवांत झोपला शांतीने, काम खतम, मग मस्त की मजा घ्यायची. चला तर मग आता निघूया आणि घरी जाऊया. तर आजच्या दिवसासाठी आजची रजा इथेच. गुड बाय.